नमस्कार. एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपण तुळशीचं लग्न लावू शकतो. पण कधी विचार केलाय का की तुळशीचं लग्न भगवान विष्णूंसोबतच का लावलं जातं? तर चला या मागची कथा जाणून घेऊया. तर तुळशीचा जन्म हा सर्वप्रथम मानव रूपामध्ये झाला होता. तिचं नाव होतं वृंदा आणि ती एका राक्षसाची मुलगी होती आणि तिचं लग्न हे असुर राज जलंधर नावाची व्यक्तीशी झालं होतं. हा जलंधर जितका पराक्रमी होता तितकाच क्रूर आणि बलशाली सुद्धा होता आणि त्याचा वध करणं जवळजवळ अशक्य होतं. आणि त्याला असं वरदान प्राप्त होतं की जोपर्यंत वृंदेचा प्रतिव्रता धर्म अढळ आहे तोपर्यंत तुझा कोणी वध करू शकत नाही. तर हे अशा वरदानामुळे सगळे देवी देवता त्रस्त झाले होते की काय करावं की जेणेकरून वृंदाचं सतीत्व ढळेल आणि जलंधरचा वध करता येईल. मग भगवान विष्णूंनी त्यांची लीला दाखवली आणि जलंधरचं रूप घेऊन वृंदेच्या घरामध्ये गेले आणि वृंदेसोबत ते राहू लागले. वृंदेसोबत राहिल्यामुळे वृंदेचं पतिव्रताचं जे स्थान होतं ते निढळ झालं आणि तिचं सतीत्व नष्ट झालं. ज्या वेळेस वृंदाला हे समजलं त्यावेळेस वृंदाने भगवान विष्णूंना शाप दिला की तुमचं आत्ताच्या आत्ता एका शिळेमध्ये रूपांतर होईल. भगवान विष्णूंनी अत्यंत आनंदाने तिचा शाप स्वीकारला आणि तिला वरदान दिलं की माझ्या शाळीग्राम स्वरूपाशी तुझं लग्न होईल. आणि वृंदाने प्राणत्याग केला आणि ज्या ठिकाणी वृंदाने प्राणत्याग केला त्या ठिकाणी तुळशीचं रोप उगवलं. हीच ती विष्णुप्रिया म्हणजे तुळशी माता. म्हणूनच आपण तुळशीचं लग्न हे भगवान विष्णूंसोबत लावतो, बाळकृष्णासोबत लावतो किंवा शाळीग्राम स्वरूपात लावतो. तर कशी वाटली ही कथा तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सुंदर कथेसाठी माझ्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.